नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। गेल्या अनेक दिवस झालं हप्ता आज येणार उद्या येणार असं या ठिकाणी सर्व बातम्यांमध्ये सांगण्यामध्ये येत असलं तरी अद्याप देखील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हप्ता हा जमा झाला नाही। त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना सध्या संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। कारण की काही बातम्यांमध्ये असं सांगण्यामध्ये येत आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता आज येणार उद्या येणार आज जमा होणार, परंतु प्रतीक्षामध्ये जर बघायला गेलं तर अद्याप देखील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हप्त्याचा 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही। त्यामुळे आता नेमका 8वा हप्ता नमो शेतकरी योजनेचा आमच्या खात्यावरती केव्हा जमा होणार असा प्रश्न आता शेतकरी बांधवांकडून उपस्थित करण्यामध्ये येत आहे। कारण की शेतकरी बांधवांना ह्या हप्त्याची अत्यंत गरज आहे। रब्बी हंगामात सुरू म्हटल्यावरती शेतकरी बांधवांना फवारणी करिता औषधे बी बियाणे खते खरेदी करण्यासाठी शेतकरी बांधवांना देखील पैशाची गरज असल्यामुळे नेमका नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार असा शेतकरी बांधवांचा प्रश्न आहे। आणि त्यातच आता शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे। आणि आता या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता काही शेतकरी बांधवांना 4000 रुपयांचा देखील मिळणार आहे। आता नेमके कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 2000 रुपये जमा होणार आणि कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 3000 रुपये जमा होणार आणि कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 4000 रुपये हप्ता जमा होणार। आणि सर्वात मोठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती नेमके कधी जमा होणार, कोणत्या तारखेला जमा होणार, कोणत्या दिवशी जमा होणार, कोणत्या वेळेला जमा होणार आणि किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या वितरणा संदर्भातील राज्यातील साधारणतः 90 लाखांपेक्षा अधिक शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। आता नेमके हप्ता तुमच्या देखील खात्यावरती कधी जमा होणार, त्यानंतर हप्ता तुमच्या खात्यावरती किती जमा होणार, किती रुपयांचा हप्ता जमा होणार याबद्दलची सर्व काही माहिती आता तुम्हाला बघायला मिळणार आहे। जर आतापर्यंत तुमच्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 7 हप्ते जमा झाले असतील आणि आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार याकडे तुमचे लक्ष असेल, तसेच तुम्ही देखील नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी असणार आहे। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचं काम करा, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमके तुमच्या खात्यावरती केव्हा जमा होणार। आता नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या वितरणा संदर्भातील सविस्तर माहिती आपण बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। त्याचपूर्वी तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवरती नवीन आलेला असाल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, जेणेकरून तुम्हाला अशी शेतीविषयी माहिती पाहायला मिळेल। तसेच तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्की कळवा। तर चला पाहूया अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या वितरणा संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आहे। कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 2000 रुपयांचा हप्ता जमा होणार, तसेच कोणत्या शेतकरी बांधवांना 3000 रुपयांचा हप्ता मिळणार, तसेच कोणत्या शेतकरी बांधवांना 4000 रुपयांचा हप्ता मिळणार हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। आता त्याचबरोबर इथे सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांची पडताळणी देखील करण्यामध्ये येत आहे। यावर्षी सरकारने अटी आणि नियमामध्ये काही बदल केले आहेत। पिवळे आणि केसरी रेशन कार्डांची असलेल्या शेतकऱ्यांची फेर तपासणी सध्या करण्यामध्ये येत आहे। आता बऱ्याच शेतकरी बांधवांना या योजनेमधून अपात्र देखील करण्यामध्ये येत आहे। आता एकंदरीत जर आकडेवारी बघायला गेलं तर 2024 मध्ये साधारणतः 96 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा केला जात होता। त्यानंतर 2025 मध्ये ही संख्या कमी झाली आणि 2025 मध्ये 94 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यावरती
नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा करण्यामध्ये येत होता. सध्या आता 2026 सुरू झाले आहे. आता यावेळेस ही बऱ्याच शेतकरी बांधवांचा हप्ता हा बंद करण्यामध्ये आलेला असून आता यावेळेस जो नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आहे तो राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांना जमा होणार आहे. म्हणजेच की याचा अर्थ साधारणतः 3 ते 6 लाख शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून अपात्र करण्यामध्ये आला आहे. तब्बल 6 ते 5 लाख शेतकरी बांधवांचा हप्ता हा बंद करण्यामध्ये आलेला आहे. मग आता ह्या 6 लाख शेतकरी बांधवांचा हप्ता नेमके का बंद करण्यामध्ये आला? का तुमचा देखील हप्ता बंद झाला? जर तुमचा पण हप्ता बंद होत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कोणते काम करावी लागणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता बघा, समोर आलेल्या आकडेवारीनुसार नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या लाभापासून साधारणतः 6 लाख शेतकरी बांधवांना आता अपात्र करण्यामध्ये आले आहे. आता या शेतकरी बांधवांना नेमके अपात्र का करण्यामध्ये आले ते आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू. आता या ठिकाणी स्पष्टपणे काय सांगण्यामध्ये आलेले आहे, जे शेतकरी योजनेच्या निकषेमध्ये जे शेतकरी बसत नव्हते तर अशा शेतकरी बांधवांना सरकारच्या माध्यमातून अपात्र करण्यामध्ये आले आहे. आता कोणत्या शेतकरी बांधवांना या योजनेमधून अपात्र करण्यामध्ये येत आहे, यामध्ये सरकारच्या माध्यमातून काय स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे तर बघा, यावेळेस सरकारने तपासणी अधिक केली आहे, ज्यामुळे लाभार्थ्यांची संख्या 96 लाखावरून सुमारे 90 लाख यावरती आली आहे. म्हणजेच की तब्बल 6 लाख शेतकरी बांधवांचा हा हप्ता बंद करण्यामध्ये आलेला आहे. कोणत्या कारणामुळे हप्ता बंद झाला, थोडक्यात हे हप्ता कस काय बंद झाला ते पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता नेमके कधी जमा होणार हे देखील तुम्हाला पाहायला मिळणारच आहे. त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. आता पहिला जो नियम आहे यामध्ये काय सांगण्यामध्ये आलेला आहे तर बघा, रेशन कार्डनुसार एका कुटुंबातील एक किंवा एकाच व्यक्तीला लाभ मिळणार आहे. जर एका कुटुंबामध्ये अधिक व्यक्ती जर नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असतील तर अशा शेतकरी बांधवांचा हा हप्ता बंद करण्यामध्ये येत आहे. तर एका कुटुंबामध्ये फक्त एकाच व्यक्तीला नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा मिळणार आहे. सोप्या भाषामध्ये जर सांगायचं झालं, एका कुटुंबामध्ये एकाच शेतकरी बांधवांना पैसे देण्यात येणार आहेत. जर एकापेक्षा अधिक शेतकरी एका कुटुंबामध्ये नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असतील तर अशा शेतकरी बांधवांचा हप्ता हा बंद करण्यामध्ये येणार आहे. अशा पद्धतीचा हा पहिला नियम आपल्याला बघायला मिळत आहे. रेशन कार्ड केली नसेल तर अशा देखील शेतकऱ्यांचा हा हप्ता बंद केला जात आहे, लक्ष द्या. दुसरा नियम म्हणजे ज्या देखील शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल तर शेतकरी बांधवांनो, ई-केवायसी करणं तुमच्यासाठी अतिशय आवश्यक आहे. अशा शेतकरी बांधवांचा ई-केवायसी केली नसल्यामुळे हप्ता बंद होऊ शकतो. तर त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमके कोणत्या जिल्ह्यात वितरित होणार आहे, कोणत्या शेतकरी बांधवांना वितरित होणार आहे ते पाहूया. तर पहा, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता ज्या शेतकरी बांधवांना पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता मिळाला होता अशा काही शेतकरी बांधवांना हा नमो हप्ता देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये अशा काही शेतकरी बांधव आहेत. तर चला पाहूया नेमके कोणत्या जिल्ह्यामध्ये हा नमो हप्ता वितरित होणार आहे 8वा हप्ता. तर नंबर 1 वरती आहे परभणी मधील आता सर्व शेतकरी बांधवांना हा नमो हप्ता देण्यात येणार आहे. तर त्यानंतर सांगली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना हा 8वा हप्ता देण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर धुळे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमो हप्ता या ठिकाणी वितरित होणार आहे. त्यानंतर ठाणे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाहीये, कारण की ठाणे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता नमो हप्ता 8वा वितरित केला जाणार आहे. त्यानंतर सोलापूर मध्ये सुद्धा आता नमो हप्ता या ठिकाणी 8वा वितरित केला जाणार आहे. त्यामुळे सोलापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाही.
नाहीये, नमो हप्ता या ठिकाणी वितरित होणार आहे. त्यानंतर यवतमाळ मध्ये सुद्धा नमो हप्ता वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानंतर जालना मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमो हप्ता या ठिकाणी वितरित केला जाणार आहे. त्यानंतर जळगाव मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमो हप्ता वितरित केला जाणार आहे. त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा नमो हप्ता 8वा या ठिकाणी वितरित केला जाणार आहे. त्यामुळे अमरावती मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाहीये. अमरावती मध्ये सुद्धा नमो हप्ता वितरित होणार आहे. त्यानंतर बुलढाणा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमो हप्ता या ठिकाणी वितरित केला जाणार आहे. त्यानंतर चंद्रपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमो हप्ता या ठिकाणी वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे. चंद्रपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता नमो हप्ताची रक्कम येण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानंतर गोंदिया मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी नमो हप्ता वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानंतर नांदेड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमो हप्ता या ठिकाणी देण्यामध्ये सुरुवात झालेली आहे. त्यानंतर लातूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमो हप्ता या ठिकाणी देण्यामध्ये सुरुवात झालेली आहे. त्यानंतर गडचिरोली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमो हप्ता देण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानंतर कोल्हापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना नमो हप्ता या ठिकाणी देण्यामध्ये सुरुवात झालेली आहे. त्यानंतर धाराशिव मध्ये सुद्धा नमो हप्ता या ठिकाणी वितरित करण्यामध्ये सुरुवात झालेली आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा 8वा हप्ता